हॅलो, नमस्कार. मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल. मी पण मस्त आहे. आणि इथे चाललंय माझं शेंगा फोडायचं काम चालू आहे. तर ह्या आमच्या घरच्या शेंगा आहेत आणि आम्हाला शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात लागतं भाजीमध्ये. म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे रोजच्या भाजीत शेंगदाण्याच्या कूटाचा वापर होतो. कारण बाकीचे मसाले वगैरे मग मी जास्त नाही वापरत. मग ही शेंगदाण्याचं कूट आम्हाला लागतं. मग ते रोज उठून फोडत बसा आणि हे करा शेंगा. कारण घरच्या शेंगा असल्यामुळे मग त्या म्हणजे फोडून वगैरे ठेवाव्याच लागतात. तर विकत शेंगदाणे घेतले की मग काय प्रॉब्लेम येत नाही एवढा. पण आता ह्या शेंगा फोडायच्या असतात त्यामुळे मग रोज उठून कधी ते करत बसा. त्यामुळे मग मी असं करत असते. तर बाहेर बघा दुपारचं टायमिंग आहे, 3-3:30चं टायमिंग आहे आणि किती ऊन पडले बघा बाहेर. तर गॅलरीत काय एवढं ऊन येत नाही. मग म्हटलं मी तिथंच बसून शेंगा फोडूयात म्हणून मग माझं तिथंच काम चालू होतं शेंगा फोडायचं. तर असं मी 10-12 दिवस पुरेल एवढं शेंगदाण्याचं कूट करून ठेवते आणि थोडेसे शेंगदाणे पण भाजून ठेवते. कारण बघा मग आपल्याला ह्याच्यासाठी म्हणजे पोहे केले किंवा उपीट केलं तर त्याच्यामध्ये शेंगदाणे लागतात आणि आधीला आणि राजला लागतातच शेंगदाणे, नाहीतर मग ते पोहे उपीट खातच नाहीत. तर त्यामुळे मग थोडेसे शेंगदाणे पण लागतात आणि शेंगदाण्याचं कूट पण भाजीसाठी रोजच्या रोज लागतं. म्हणून मग मी असं 10-12 दिवस पुरेल एवढं शेंगदाण्याचं कूट करून ठेवते. तर आधी पण झोपला होता. आधी स्कूलमधनं आला होता 1-1:15 वाजले होते त्याला घरी यायला. मग त्याच्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाला, अभ्यास वगैरे घेतला आणि 2-2:30च्या दरम्यान तो झोपला पण होता. मग मी पण थोडा वेळ पडली होती. मग अर्धा-पाऊण तास मी पण थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की आता शेंगा वगैरे फोडून घेऊयात. तोपर्यंत राजच्या गप्पांचा आवाज, राज बोलत बसला होता माझ्याबरोबर तिथं. तर त्याच्या आवाजाने आधी उठला. मग त्याचं रडं वगैरे चालू झालं. मग त्याला शांत केला कसा तरी, कारण त्याची झोप मोड झाली होती आणि लगेचच उठला होता. मग म्हटलं जाऊ देत आता, चल म्हटलं शेंगा फोडूयात आपण. तर त्याने बघा सगळे शेंगा जे काय आहेत ना ते सगळ्या स्वतःच्या समोर ओढून घेतल्या. कारण सगळ्या मला शेंगा खायच्या, तुम्ही फोडायच्या नाहीत असं त्याचं चाललं होतं. तर मी म्हणत होते की शेंगा जास्त खाऊ नकोस कारण पोट वगैरे बिघडेल. तर ते काय ऐकायला तयार नव्हता. तो त्याचं चाललंच होतं मला खायचं आहे. आणि ते थोडेसे पावसात भिजलेल्या शेंगा आहेत त्यामुळे थोडी बुरशी वगैरे आल्यासारखं पण झाले. मग मी त्याला सांगत होते की जरा बघून वगैरे खा म्हणून, थोडी कीड वगैरे लागलेली आहे म्हणून त्याला सांगत होते. तर तो शेवटी उठला, आतमध्ये गेला आणि त्याने त्याचा टिफिन घेऊन आला बाहेर. म्हटलं की माझी जे शेंगा आहेत ना ते मी भरून ठेवणार आहे, तू सगळ्याच फोडून टाकशील म्हणून. त्याने तो उठून आतमध्ये गेला होता डब्बा आणण्यासाठी. तर त्याने बघा आता डबा घेऊन येतो आणि सगळ्या शेंगा ज्या आहेत ना त्या सगळ्या डब्यात भरल्या होत्या. मी परत त्या उठून ठेवल्या होत्या तिथं, पण तो काय ऐकायलाच तयार नव्हता. माझी शेंगा मला पाहिजेत, मी काय तुम्हाला देणार नाही. त्यांनी राजला पण तिथून उठवलं. राज पण शेंगा फोडायला बसला होता. तर त्यांनी राजला पण बसू दिलं नाही. म्हटलं की तू सगळ्या फोडून टाकशील आणि मला काय ठेवणार नाही. तर हे रिकाम्या वेळेत बघा ही अशी कामं केली ना तर ह्याचा खूप फायदा होतो. म्हणजे पटकन आपल्याला भाजी ऐन वेळेला करताना मग शेंगा वगैरे फोडा, मग ते भाजून घ्या, मग शेंगदाण्याचं कूट करा, ह्याच्यात खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा म्हणजे विकत आणणाऱ्यांसाठी काय प्रॉब्लेम नाही, पण ह्या आता शेंगा आमच्या घरच्या आहेत त्यामुळं मग मला आधीच मी फोडून वगैरे ठेवते. आयत्या वेळेस मग तो प्रॉब्लेम होतो. तर इथे बघा आधी कसं शेंगा भरायला लागलाय सगळ्या डब्यामध्ये. तर ह्याचं चालूच असतं असं, आधी दर वेळेसच करतो. तो झोपलाय तोपर्यंत म्हटलं शेंगा फोडून घ्याव्यात, पण तो राजच्या आवाजाने लगेच उठला आणि झोप मोड झाल्यामुळे त्याची किरकिर पण चालली होती. तर म्हटलं जाऊ देत आता, खेळतोय तर खेळू देत. तर मी आतमध्ये घाण नको म्हणून मी बाहेर बसले, पण शेवटी त्याने ते शेंगा सगळ्या भरून गेला आणि आतमध्ये पण सगळं घाण करून टाकलं. शेंगाची फोलं सगळीकडे करून टाकली होती त्याने. तर असं आता लहान मुलं म्हटल्यानंतर तेवढं थोडंफार होणारच आणि करतातच. पण शक्यतो हे कामं मी त्याला झोपवते आणि मगच करते. पण आज उठला होता तो, म्हटलं जाऊ देत आता, काय पर्याय नव्हता. तर लागलीच मग कपडे पण सुकली होती बाहेर उन्हात. का आता लवकर कपडे सुकतात बघा, कारण आता ऊन जरा जास्त जाणवतं. तर कपडे पण पटकन सुकतात लवकर, 1-2-3 तासात कपडे चांगली व्यवस्थित सुकतात. तर म्हटलं कपड्यांच्या पण लागलीच आता घड्या वगैरे करून ठेवूयात. शेंगदाणे फोडून झाली, तिथंच होती शेंगदाणे अजून. तर म्हटलं पहिल्यांदा आता कपड्यांच्या घड्या वगैरे करूयात आणि मग राहिलेली कामं करूयात. तर इथं बघा आधी आला, लगेच मला कपड्यांच्या घड्या पण घालायची. म्हणजे मी कुठलंही काम करायला गेले ना तर आधी येतो म्हणतो मला करायचं आहे असं दर प्रत्येक कामात आधीचं चालू असतं. आणि ते मी आधीला दाखवत होते बघा हातामध्ये. तर ते की होल्डर आहे आणि ते मी घरीच बनवलं होतं. म्हणजे त्याला मला वाटते 12-13 वर्ष तरी झालीत आणि मी ते घरीच बनवलं होतं. तर खूप जुनं आहे ते आणि मी त्या आधीला दाखवत होते की कुठलं आहे सांग म्हणून. तर आधी काय त्याच्या काय लक्षात येईना ते की आपल्या घरातलंच आहे, तिथं अडकवलेलं असतं, त्याला चाव्या वगैरे अडकवतो. त्यांनी बघितले पण त्याच्या काय लक्षात येईना.
तर म्हटलं जाऊ दे, अजून लहान आहे, त्याला काही लक्षात येईना झालं एवढं. तर मी इथं पटकन कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या. आणि आधी म्हणत होता की तू सगळ्यांच्याच कपड्या घालून टाकशील, मला थोडी कपडे ठेव, मला पण थोड्या कपड्यांच्या घड्या करायच्या. तर त्यांनी दादाची आणि त्याची कपडे जी आहेत तर त्याच्या घड्या त्यांनीच करून दिल्या. तर येत नाही अजून त्याला व्यवस्थित, पण थोडा प्रयत्न तरी करतात. म्हणजे मुलं ह्याच्यातनं शिकतात की बाबा काय करायचं, काय कामं वगैरे कशी करायची. तर असं थोडंफार करतायत तर करून द्यायचं त्यांना. नको म्हटलं की मग ते त्यांना तीच सवय लागते. त्यामुळे मी मग करतोय तर ठीक आहे बाबा कर, असं माझं असतं. तर मग मी ते की होल्डर लगेच आणून ज्या त्या जागी अडकून वगैरे ठेवलं. तर ज्या काही चाव्या अडकवल्या होत्या त्याला, तर त्या मी जेव्हा धुवायला काढल्या तेव्हा तिथंच फ्रीजवरती ठेवल्या होत्या. म्हटलं लागलीच ते अडकून ठेवूयात, नाही तर परत इकडं तिकडं कुठं तर पोरांनी हरवली ना तर परत प्रॉब्लेम होणार, मग त्या सापडणार नाहीत. मग म्हणून मग मी त्या चाव्या वगैरे लागलीच तिथं अडकून वगैरे ठेवल्या व्यवस्थित. जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना की मग आपल्याला म्हणजे शोधायला लागत नाहीत. नाहीतर मग इकडं तिकडं कुठं तर हा नंतर ठेवतो म्हणून तिथंच ठेवल्या ना तर ते परत वस्तू सापडत नाहीत. तर तिथंच हेडफोन वगैरे पण मी त्यालाच अडकून वगैरे ठेवते. तर ही जी कामं आहेत ना तर ही असं रिकाम्या वेळेत मग माझं काहीतरी कुठू चालू असतं, सारखं काही ना काहीतरी हे करा ते करा असं चालू असतं. तर हे बघा इथं शेंगदाणे फोडून आणले होते. तर पोरांनी काय मला जास्त फोडून दिले नाहीत, एक 8-10 दिवस आठवडाभर पुरतील एवढेच झाले होते. तर म्हटलं ठीक आहे आता नंतर फोडूयात. तर मी व्यवस्थित पाकडून वगैरे घेतले थोडं त्याच्यामध्येच, कारण आधीने आणि राजने पण फोडले होते त्यामुळे त्याच्यामध्ये फोलं वगैरे थोडीफार पडली होती. तर ते मी छान असं फुंकून वगैरे काढून टाकली पाकडून थोडंसं. तर इथे लागलीच मग मी शेंगदाणे भाजायला घेतले. म्हटलं जर तसेच ठेवले ना तर परत ते येणार आणि परत त्याच्यात मग खाणार इकडं तिकडं, आणि त्याच्याने उगाच पोट वगैरे बिघडायला नको. म्हटलं लागलीच भाजून त्याचं कूट वगैरे करून ठेवूयात. तर इथं मग मी एकीकडे बघा चहा पण ठेवला एका गॅसवरती, आणि इकडे माझं मग कूट पण करायचं चालू होतं. हे पण आले होते ऑफिसमधनं. तर म्हटलं आता लागलीच शेंगदाण्याचं कूट पण करून, शेंगदाणे भाजून ठेवले तर कूट पण लागलीच करून ठेवूयात. तर इथं मी शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलं मग. आणि आधी बघा, हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि माझी सगळी कामं आवरली आहेत. म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे करून झालं, त्याच्यानंतर झाडून वगैरे पण झालं, सगळ्यांचा चहा वगैरे पण झाला. तेव्हाच मी चहा पण ठेवला होता. तर सगळं आवरलं आणि आता 6 वाजलेत. तर मला आता दळप आणायला जायचं आहे, कारण दुपारी जेव्हा आधीला स्कूलमध्ये आणायला गेले होते तेव्हा जाताना दळप ठेवून गेले होते 1 वाजता. तर आता दळप वगैरे दळून झालं असेल तर ते पण घेऊन येते मी. आणि येता भाजीला पण जर फ्रेश भाजी मिळाली चांगली तर भाजीला पण घेऊन येणार आहे. तर चला मग आता मी पटकन जाऊन दळप वगैरे घेऊन येते. तर बाकीची कामं तर झाले, स्वयंपाक राहिला अजून करायचा. तर पहिल्यांदा ते घेऊन येते दळप वगैरे, आणि नंतर मग बाकीची कामं उरकून घेते. तर चला. तर आता मी दळप वगैरे जे काय भाजीला वगैरे घेऊन आले आहे. तर मग तिथं मी जास्त काय शूट वगैरे नाही केलं. म्हटलं जाऊ देत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग मी शूट वगैरे काही केलं नाही तिथे. आणि दळप पण त्यांनी करून ठेवलं होतं, त्यामुळं मग लगेच मी आले. गेल्याबरोबर मी पटकन जाऊन आले, एक 10-15 मिनटात लगेच आले घरी. मग 6:30चं टायमिंग झालं होतं, 6:30 पावणे 7चं टायमिंग झालं होतं. मग म्हटलं लागलीच आता घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले थोडे, आणि म्हटलं दिवाबत्ती वगैरे करून घ्यावी, कारण त्या टायमिंगलाच मी रोजचं माझं दिवाबत्ती वगैरे असतं. तर इथं दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती वगैरे लावली. तर ह्या टायमिंगलाच रोज करते मी दिवाबत्ती. तर ते झाल्यानंतर मग म्हटलं भाजी वगैरे जे काही, भाजी जास्त काही घेऊन आले नाही, कारण फ्रेश भाजी नव्हती, सगळी शिळी झालेली भाजी होती. असं फ्रेश काय वाटत नव्हती, ताजी अशी. मग मी फक्त घेवड्याच्या शेंगा आणल्या. म्हटलं उद्या सकाळी वगैरे आधीला सोडायला गेल्यानंतर घेऊन यात म्हणून. मग म्हटलं दुसरं काही घेतलंच नाही मी जास्त. तर इथे मग घेवड्याच्या शेंगा घेऊन आले होते. म्हटलं आता लागली शेंगा पण सोलून ठेवूयात, तर भाजीसाठी सोलूयात. तर इथं बघा तेव्हा पण आता आधी लगेच आला होता, मला शेंगा सोलायच्यात. म्हणजे मी कुठलंही काम करायला गेले ना तर आधी येतोच की मला. राजला एवढी आवड नाही आहे की हे करावं ते करावं, म्हणजे असं राजला एवढी आवड नाही कुठल्या कामाची. पण आधीला खूप सवय आहे की काही ना काही करायला लागली ना तर थांब मम्मा मी पण करतो, मला पण सांग कसं करायचं. म्हणजे त्याला आधी सोलता येत नव्हते शेंगा, मग तो असं करायचं की मला थोडंसं सोलून दे मग मी सोलतो. म्हणजे असा आधीचा स्वभाव आहे, आधीला सवय आहे ती. तर त्याच्यानंतर सगळं भाजी वगैरे ती निवडून झाली, स्वयंपाकाला घातलं, कुकर वगैरे लावला. आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता थोडा वेळ आधीचा अभ्यास वगैरे घेऊयात, कारण मी बाकीचा काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला असता.
त्यामुळं मग मी बाकीचं काही शूट केलं नाही. मग सगळा स्वयंपाकातला तिकडे घातला आणि म्हटलं आता आधी अभ्यास करूया म्हणतोय, तोपर्यंत म्हटलं त्याचा अभ्यास घेऊया. एकदा का त्याचा मूड नसेल ना तर मग तो किती जरी सांगितलं ना चल करूया तर तो काय अभ्यासाला येत नाही. तर राजचा अभ्यास करून झालं होतं, ते राजचं पुस्तक तिथंच दिसतंय बघा. आणि इथं आधीला 14 लिहायचं होतं, तर 14 लिहिताना मग मी त्याला सांगत होते की 1 आणि 4 लिही, 1 4 14 असं लिही. तर त्याने 4 1 41 असंच किती सांगितलं ना तरी तो तेच करत होता. किती सांगितलं तरी परत तो 41च करत होता. आणि मग स्वतःच आणि हसायला लागला की बाबा ते मी त्याला सांगते की 1 आणि 4 लिहायचं, तर त्याचं चाललं होतं की 4 1 41, पण त्याने 14 काही लिहिलंच नाही शेवटी. मग मी परत ते सगळं इरेज करत होते, तो परत लिहित होता. आणि बघा तोंड कसं करतोय मला येत नाही म्हणून. तर असं सारखं आधीचं चालू असतंय काही ना काहीतरी उद्योग. तर त्याला सारखं समजून सांगावं लागते, नाहीतर मग तो परत चुका आणि त्याच्याजवळ बसूनच अभ्यास करून घ्यावा लागतो. तर इथं मी आधीचा अभ्यास करून घेत होते. तर आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.